नमस्कार मित्रांनो, बघा राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेसह जसे की श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी योजना असेल, तर या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी किंवा कुठल्या योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या लाभार्थ्यांसाठी असणार आहे। एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट मित्रांनो, आज 22 ऑगस्ट रोजी इथं जसे की 2025ला एक जी.आर. निर्गमित करण्यात आला होता। जसे की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती योजना, आता बघा केंद्र जसे की पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय जसे की वृत्तपत्र कार्ड योजना, तर या योजनेअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा विविध योजनांसह या योजनांच्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदान इथं वितरित करण्यासाठी आज 600 जसे की 33 कोटी रुपयांची निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामुळे या जसे की योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटीद्वारे मानधन वितरित केलं जाणार आहे। मित्रांनो, डिसेंबर 2024 पासून राज्यातील विविध वेतन जसे की सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे मानधन वितरण इथं केलं जात होतं आणि या योजनेच्या सह जसे की लाभार्थ्यांना जसं की वितरण झालं होतं, परंतु याच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या मानधनाची वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून आता त्या लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये जसे की मानधन अर्थसहाय्य वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जसे की उघडण्यात आलेले आहे। काही एक जसे की सेपरेट खातं यामध्ये जसे की खात्यामध्ये निधी वितरित करण्याची मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून या विविध योजनांसाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहे। या निधीपैकी 633 कोटी जवळपास 39 जसे की लाख शेतकऱ्यांच्या हा जसे की वितरण होणार आहे। बघा, या जसं की वितरण करण्याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यात हे मानधन इथं देखील वितरण केलं जाणार आहे। ज्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचं मानधन आलेलं नाही अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचं मानधन आणि सप्टेंबर महिन्याचं मानधन म्हणजे टोटल इथं तुम्हाला जे काही तुमची रक्कम असेल तर ते तुम्हाला टोटल तुमच्या खात्यावरती लाभार्थ्याच्या खात्यावरती एकत्रितपणे वितरित केलं जाणार आहे। मित्रांनो, यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही राज्य कर्मचारी असतील अशा कर्मचाऱ्याचं मानधन याचबरोबर जे काही विविध निवृत्ती योजनेचे लाभार्थी आहेत अशा निवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन हे जसे की गणपतीपूर्व इथं वितरण करण्याची मंजुरी देण्यात आली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचं मानधन वितरण करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात असल्यामुळे इथं विधीला जसे की मंजुरी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपण संजय गांधी असो किंवा श्रावणबाळ असो किंवा इंदिरा गांधी असो या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण लाईव्ह बघितलेला आहे। तर अशा पद्धतीची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।